जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती खुश असायचो. पण जसे जसे आपण मोठे झालो तसं तसं ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेसने आपल्या आयुष्यात कधी एंट्री मारली हे आपल्याला समजलंच नाही. तुम्हालाही असं वाटतं का की सगळ्यांचं आयुष्य किती भारी चाललंय आणि फक्त माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स का आहेत? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका मॅजिक पिल सारखा काम करणार आहे. नमस्कार मंडळी, मी दिव्या वालवडकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मनाचे श्लोक सिरीजच्या या दुसऱ्या भागात. तर आज आपण पाहणार आहोत श्लोक 11 ते 20, जे तुमच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील. पण त्याआधी मला तुमच्याशी एक थोडी गमतीशीर पण महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. मागच्या व्हिडिओच्या शेवटी मी एक छोटीशी क्विज घेतली होती. मागच्या क्विजची ज्या लोकांनी अचूक उत्तरे दिली आहेत त्यांची उत्तरे व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. तर मंडळी, हे श्लोक मी केवळ माहितीसाठी सांगत नाहीये, तर हे तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी आणि माइंडसेट अपग्रेडसाठी आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अगदी एकाग्रतेने ऐका, कारण आजच्या क्विजमध्ये मला तुमच्या सर्वांकडून बरोबर उत्तरे हवी आहेत. चला तर मग एका नव्या ऊर्जेसह या प्रवासाला सुरुवात करूया. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगने प्राप्त झाले. आपण रोज सकाळी उठल्या उठल्या इंस्टाग्राम उघडतो आणि पाहतो की कोणीतरी नवीन गाडी घेतलीये, कुणीतरी परदेशात फिरायला गेलंय, तर कोणाची तरी प्रमोशनची स्टोरी आहे. हे बघून आपण नकळत स्वतःला दुःखी करून घेतो. आपण आपली तुलना त्यांच्या हायलाइट्सशी करतो आणि स्वतःच्या बिहाइंड द सीन्सशी करतो. पण समर्थ आपल्याला इथे एक अत्यंत आरसा दाखवणारा प्रश्न विचारतात. अरे मना, मला शोधून सांग, या जगात 100% सर्वार्थाने सुखी असा कोण आहे? खूप खोलवर विचार केला तर लक्षात येईल की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कमी नक्कीच आहे. कुणाकडे पैसा आहे तर आरोग्य नाही, कोणाकडे करिअरची चिंता आहे, कोणाचंही आयुष्य हे परफेक्ट नसतं, फक्त आपल्याला ते बाहेरून तसं दिसतं. समर्थ पुढे म्हणतात, मनात वांचिरे पूर्वसंचित केले. म्हणजे आज आपल्या आयुष्यात जे काही घडतंय ते आपल्याच भूतकाळातील कर्मांचं पूर्वसंचित फळ आहे. हा मुद्दा समजून घेतल्यावर आपण दुसऱ्यांचा द्वेष करणं आणि त्यांच्या आयुष्याकडे बघून स्वतःला कमी लेखणं सोडून देऊ. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर दुसऱ्याचं आयुष्य खूप सुंदर दिसत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमची स्टोरी अजून लिहून पूर्ण व्हायची आहे. समर्थांच्या या श्लोकाचा मूळ मंत्र म्हणजे ऍक्सेप्टन्स. स्वतःच्या परिस्थितीचा आणि स्वतःच्या प्रवासाचा आनंदाने स्वीकार करा. कारण निसर्गाने प्रत्येकाला एक युनिक स्क्रिप्ट दिलेली आहे. झाडावरची सगळी पानं जशी सारखी नसतात, तसंच प्रत्येकाचं आयुष्यही सारखं असू शकत नाही. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं आजच थांबवा आणि आपल्या स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करा. कारण तुमची स्टोरी खूप युनिक आणि सुंदर आहे. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. तर हा श्लोक म्हणजे 350 वर्षांपूर्वी दिलेला अँझायटी रिलीफचा सर्वात जुना आणि प्रभावी फॉर्म्युला आहे. आजच्या काळात आपण ज्याला ओव्हर थिंकिंग म्हणतो त्यावर समर्थांनी इथे थेट उपाय सुचवला आहे. समर्थ अगदी एका मोठ्या मित्रासारखा आपल्याला समजावत आहेत. अरे मना, तू स्वतःहून दुःख का ओढवून घेतोस? व्यर्थ चिंता का करतोस? एक गोष्ट लक्षात घ्या, आपण 99% वेळ अशा गोष्टींची चिंता करतो ज्या आपल्या कल्पनेतल्या असतात, त्या वास्तवात कधीच घडत नाहीत. जर असं झालं तर, जर तसं झालं तर, या जर तरच्या खेळात आपण आपला आजचा वर्तमानातील आनंदच हरवून बसतो. या श्लोकात एक खूप महत्वाचा शब्द आलाय, देहबुद्धी. देहबुद्धी म्हणजे काय? तर मी म्हणजे फक्त हे शरीर, माझं दिसणं, माझं वजन, माझे कपडे किंवा माझं पद. आपण याच देहबुद्धीच्या अहंकारात जगत असतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण कुठे कमी पडतोय, तेव्हा आपल्याला दुःख होतं. समर्थ म्हणतात, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. म्हणजे विवेकाचा वापर करा आणि या खोट्या अहंकाराला बाजूला सारा. जेव्हा तुम्ही हे ओळखता की तुम्ही या शरीरापेक्षा काहीतरी वेगळे आहात, तेव्हा तुमच्या डोक्यावरचं ओझं आपोआप कमी होतं.
समर्थांनी सुचवलेली पुढची पायरी आहे विदेहीपणे. विदेहीपणे म्हणजे एका मुक्त पक्षासारखं जगणं. भूतकाळाच्या चुकांचे ओझे पाठीवर घेऊन भविष्याची चिंता करत तुम्ही वर्तमानात सुखाने धावू शकत नाही. जर तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हींच्या तुरुंगातून बाहेर पडावं लागेल. आजचा हा क्षण जो तुमच्या हातात आहे तो पूर्णपणे जगून घ्या, कारण ओव्हर थिंकिंग थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वर्तमानात प्रेझेंट राहणे. म्हणूनच मंडळी, आजपासून स्वतःला सांगा, चिंता करणं सोडून दे आणि आयुष्याचा पूर्णपणे आनंद घे. जगणं खूप सुंदर आहे, त्याला विचारांच्या गर्दीत हरवू देऊ नका. मना सांग पारावने काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मनोनी कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. तर जेव्हा आपल्याला आयुष्यात थोडं यश मिळतं, पद मिळतं किंवा 4 पैसे हातात येतात, तेव्हा नकळत आपल्या स्वभावात बदल होतो. आपला इगो किंवा अहंकार जागा होतो. आपल्याला वाटायला लागतं की मीच सगळं करतोय किंवा माझ्यासारखं कोणीच नाहीये. पण इथे समर्थ आपल्याला अत्यंत सावध करणारा प्रश्न विचारतात. मना सांगपा रावणा काय झाले. तर रावणाचं उदाहरण एकदा डोळ्यासमोर आणा. रावण म्हणजे कोण होता? तो सामान्य माणूस नव्हता, तर तो अत्यंत विद्वान होता. तो वेदशास्त्रांचा जाणकार होता, भगवान शंकरांचा परमप्रिय भक्त होता आणि सोन्याच्या लंकेचा पराक्रमी असा राजा होता. पण त्याच्याकडे काय नव्हतं? तर त्याच्याकडे नम्रता नव्हती आणि त्याच्या वासनेवर नियंत्रण नव्हतं. एका चुकीच्या अहंकारामुळे आणि वासनेमुळे ज्या सोन्याच्या लंकेचा तो राजा होता, ती संपूर्ण लंका क्षणार्धात जळून भस्म झाली. समर्थ म्हणतात, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणजे विनाश होण्यासाठी खूप वेळ लागत नाही, तो अकस्मात येतो. इथे समर्थांचा इशारा खूप महत्वाचा आहे. बळे लागला काळ हा पाठी लागी. काळ म्हणजे वेळ. वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. आज तुम्ही यश मिळवलंय हे खूप छान आहे, पण यश मिळवणं सोपं असतं, पण ते पचवणं मात्र कठीण असतं. अहंकार माणसाला आंधळं बनवतो, ज्यामुळे त्याला स्वतःच्या चुका दिसत नाहीत. यश मिळाल्यावर आपण किती वर पोहोचलो आहोत हे पाहण्यापेक्षा आपण किती जमिनीवर ग्राउंडेड आहोत हे पाहणं जास्त गरजेचं असतं. अहंकाराला खत पाणी घालण्यापेक्षा नम्रतेला खत पाणी घाला, कारण ज्या माणसाच्या मनात नम्रता असते त्यालाच हे यश दीर्घकाळ टिकवता येतं. म्हणून तुमच्या मनात जर थोडा जरी अहंकार किंवा चुकीच्या वासना घर करत असतील तर समर्थांच्या भाषेत त्या सांडवेगी म्हणजे त्वरित सोडून द्या. लक्षात ठेवा, नम्रता ही तुमच्या यशाची खरी सुरक्षा कवच आहे. जोपर्यंत तुम्ही नम्र आहात तोपर्यंत काळही तुमचं काही बिघडवू शकत नाही. तर आतापर्यंत आपण 3 श्लोक पाहिले. यावरूनच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सगळेच कधी ना कधी कंपॅरिझन करतो. तर मला कमेंट करून सांगा, आजपासून तुम्ही अशी कोणती एक गोष्ट आहे जिच्या बाबतीत स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करणे 100% थांबवणार आहात. उदाहरणार्थ दिसण्यावरून, पैशावरून किंवा करिअरवरून. नक्की कमेंट करा, मी सगळ्या तुमच्या कमेंट्स वाचतीये. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. तर हे 2 श्लोक वाचल्यावर कदाचित तुम्हाला वाटेल की यात मृत्यूचा उल्लेख आहे, म्हणून हे थोडे भीतीदायक आहेत का? पण खरं सांगू, हे श्लोक आपल्याला मरण नव्हे तर भरभरून जगण्याची प्रेरणा देतात. समर्थ रामदास स्वामी अतिशय स्पष्टपणे म्हणतात की हे जग मृत्यूभूमी आहे. इथे जन्म घेतलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवशी हा प्रवास संपवावाच लागणार आहे. आपल्या आधी अनेक महान राजे, योद्धे, श्रीमंत व्यक्ती होऊन गेले. ते आज कुठे आहेत? तर ते सुद्धा काळाच्या ओघात निघून गेले. किती एक ते जन्मले आणि मेले. ही साखळी अनादी काळापासून चालू आहे. पण गंमत बघा, आपण माणसं किती भाबडे आहोत. आपण जणू इथे अमर राहण्यासाठीच आलो आहोत अशा थाटात आपण जगत असतो. श्लोक 15 मध्ये समर्थ म्हणतात, जिता बोलती सर्व ही जीव मी. आपण सतत मी आणि माझे
या खोट्या अहंकारात अडकलेले असतो. आपण आपल्या मालमत्तेला, पदाला आणि नात्यांना इतकं घट्ट धरून ठेवतो की जणू हे सगळं आपल्यासोबत कायमचं राहणार आहे. पण समर्थ इशारा देतात, अकस्मात सांडून या सर्व जाती. जेव्हा काळ येतो तेव्हा ही सगळी माझी माझी केलेली माणसं आणि वस्तू आपण इथेच सोडून जातो. जेव्हा आपल्याला हे सत्य समजतं की आपण या जगात फक्त पाहुणे आहोत, तेव्हा काय होतं माहितीये? तर तेव्हा आपल्या आयुष्यातला स्ट्रेस कमी होतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे, राग, रुसवे फुगवे सोडून देतो. जो माणूस आपल्याला आज काहीतरी बोलला त्याच्यावर रागवण्यापेक्षा आपल्याला वाटतं, अरे हे किती नगण्य आहे, उद्या हे सगळं राहून जाणार आहे, मग आज तरी प्रेम का करू नये? जेव्हा मृत्यूचं हे सत्य डोळ्यासमोर असतं तेव्हा आपण माणसांवर खऱ्या अर्थाने प्रेम करायला लागतो. आपण आपल्या कामाला उद्देश देतो. हा श्लोक आपल्याला सांगतो की आयुष्य खूप छोटं आहे, ते तक्रार करण्यात नाही तर आनंदात, कृतज्ञतेत आणि प्रेमात घालवा. म्हणूनच आजच्या दिवसाची सुरुवात करताना स्वतःला सांगा, मी आजच्या दिवसाचा आनंद घेणार आहे, कारण हा क्षण परत कधीही येणार नाही. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. तर माणसाच्या लोभाला कधीच अंत नसतो. आपण सगळे एका अशा शर्यतीत धावत आहोत जिची कोणतीही फिनिश लाईन नाहीये. या श्लोकाच्या पहिल्या 2 ओळींकडे नीट लक्ष द्या. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थ किती मोठं सत्य अगदी साध्या शब्दात सांगत आहेत. आपण जेव्हा एखाद्याच्या अंत्यदर्शनाला जातो तेव्हा आपण खूप रडतो, शोक करतो. तिथे गेल्यावर आपल्याला वाटतं, काय आहे या आयुष्यात, सगळं इथेच सोडून जायचं आहे. याला आपल्या मराठीत स्मशान वैराग्य म्हणतात. पण घरी आलो की दुसऱ्याच दिवसापासून आपण परत त्याच गोष्टींसाठी भांडायला लागतो. पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी, इगोसाठी. आपण हे पूर्णपणे विसरून जातो की जो माणूस आज गेलाय, उद्या त्याच रांगेत आपलाही नंबर लागणार आहे. आपण इथे कायमचं राहायला आलेलो नाहीयेत. आणि पुढच्या ओळीत समर्थ आपल्या दुःखाचं मूळ कारण सांगतात. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते. माणसाची हाव कधीच पूर्ण होत नाही. आज आपण एक साधी गाडी घेतली की आपल्याला वाटतं आता SUV पाहिजे. एक मोबाईल घेतला की पुढच्या वर्षी त्याचा प्रो, मॅक्स मॉडेल पाहिजेत. एक स्वप्न पूर्ण झालं की लगेच दुसरं स्वप्न आपल्याला अस्वस्थ करतं. या अपग्रेडच्या नादात आपण आपल्याकडे जे आहे तो आनंद उपभोगायलाच विसरून गेलो आहोत. तर मंडळी, इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. समर्थ आपल्याला प्रगती करू नका असं अजिबात सांगत नाहीयेत. आयुष्यात ॲम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा असणं खूप गरजेचं आहे. पण महत्वाकांक्षा आणि हाव यामधील फरक आपल्याला समजला पाहिजे. प्रगती तुम्हाला समाधान देते, पण हाव तुम्हाला सतत चिडचिड आणि अस्वस्थ बनवते. म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्यासाठी इनफ काय आहे? कोणत्या गोष्टीला, कोणत्या टप्प्यावर आता बास म्हणायचे हे ज्याला समजले ना, तोच या जगातला सर्वात श्रीमंत आणि सुखी माणूस आहे. कारण खरी श्रीमंती बँक बॅलन्समध्ये नाही, तर रात्री मिळणाऱ्या शांत झोपेत आणि समाधानात असते. मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. तर आजच्या या हाय स्पीड आयुष्यात हा श्लोक म्हणजे 350 वर्षांपूर्वी दिलेला स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक अचूक फॉर्म्युला आहे. समर्थ म्हणतात, मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते. आपण रोज किती गोष्टींची उगाच काळजी करत असतो. रिझल्ट कसा लागेल, त्यांनी माझ्याबद्दल काय विचार केला असेल, भविष्यात माझ्या करिअरचं काय होईल, या चिंतांचा डोंगर आपण स्वतःच्याच मनात उभा करतो. पण समर्थ आपल्याला आरसा दाखवतात. अकस्मात होणार होऊन जाते. म्हणजे ज्या गोष्टींची तुम्ही चिंता करताय त्यापैकी 90% गोष्टी प्रत्यक्षात कधी घडतच नाहीत. आणि ज्या घडतात त्या तुमच्या हातात नसल्यामुळे तिथे तुमची चिंता काहीच काम करत नाही. उदाहरणार्थ पहा, समजा तुम्ही खूप मेहनतीने एखादा महत्वाचा बिझनेस डील किंवा परीक्षेसाठी तयारी केली आहे. आता परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर किंवा डीलच्या वेळी तुमच्या हातात काय आहे? तर फक्त तुमची एकाग्रता आणि प्रामाणिक प्रयत्न. पण त्यानंतर येणारा निकाल हा अनेक बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. समर्थ पुढे म्हणतात, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे.
जे काही घडतंय ते आपल्या कर्माच्या चक्रानुसार घडत असतं. इथे समर्थांनी एका महत्वाच्या शब्दाचा वापर केलाय, तो म्हणजे मतिमंद. जो माणूस विनाकारण गोष्टींचा शोक करत बसतो, असं का झालं, माझ्याच नशिबात असं का, हे रडगाणं गात बसतो, त्याला समर्थ इथे मतिमंद म्हणतात. कारण तो हे विसरतो की आज जो वियोग किंवा दुःख त्याला जाणवतंय ते बदलणं आता त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे. यालाच आपण म्हणतो कंट्रोल द कंट्रोलेबल्स. आयुष्यात दोनच प्रकारच्या गोष्टी असतात ज्या आपल्या हातात आहेत: आपले प्रयत्न, आपली मेहनत, आपली शिस्त आणि आपली प्रतिक्रिया. ज्या आपल्या हातात नाहीत त्या म्हणजे लोकांची मते, भविष्यातील अनिश्चितता आणि निकाल. जो माणूस या दुसऱ्या प्रकारच्या गोष्टींबद्दल लेट गो करायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने शांत राहू शकतो. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की माझे 100% प्रयत्न केले आहेत, आता बाकी ईश्वराच्या हाती, तेव्हा तुमचा अर्धा ताण एका क्षणात गायब होतो. त्यामुळे आजपासून रडत बसण्यापेक्षा किंवा चिंतेत जगण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि परिणामाचा मोह सोडा. हेच सुखी आयुष्याचे खरे गुपित आहे. मना राघवे वीन आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने. तर आजच्या डिजिटल जगात आपण एक मोठ्या आजाराने ग्रस्त आहोत, तो म्हणजे व्हॅलिडेशन ॲडिक्शन. आपण आज एखादा फोटो पोस्ट केला किंवा एखादं काम केलं तर लगेच 10 वेळा फोन तपासायला जातो की किती जणांनी लाईक केलंय किंवा कोणी काय कमेंट केलीये. जर लोकांनी स्तुती केली तर आपण आनंदी होतो आणि जर कोणी दुर्लक्ष किंवा टीका केली तर आपण पूर्ण दिवस डिप्रेशन मध्ये जातो. तर समर्थ रामदास स्वामींनी 350 वर्षांपूर्वीच हा मानवी स्वभाव ओळखून आपल्याला सावध केले. ते म्हणतात, मना मानवाची नको कीर्ती तुरे. म्हणजे माणसांकडून मिळणाऱ्या खोट्या प्रसिद्धीची किंवा स्तुतीची अपेक्षा करणेच सोडून दे. लक्षात घ्या, लोक या शब्दाची व्याख्या खूप बदलती आहे. आज जे लोक तुम्हाला डोक्यावर घेतात तेच लोक उद्या तुम्हाला पाय खेचायला मागे पाहणार नाहीत. माणसाची मतं ही वातावरणासारखी बदलणारी असतात. अशा लोकांच्या सर्टिफिकेटवर तुमचं आयुष्य अवलंबून ठेवणं ही सर्वात मोठी चूक आहे. मग खऱ्या अर्थाने कोणाची स्तुती करावी? तर समर्थ म्हणतात, मना राघवे विन आशा नको रे आणि जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे. जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, ज्याला महान ग्रंथांनी आणि ज्ञानी लोकांनी श्रेष्ठ मानले. इथे राघव म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर सत्य आणि परम चैतन्य आहे. त्या मार्गावर चाला. तुमचं ध्येय लोकांची मनं जिंकणं नसून तुमची स्वतःची मूल्ये, तुमच्या व्हॅल्यूज जपून जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत प्रामाणिक असता तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्या लाईक्सची किंवा कमेंटची गरजच उरत नाही. तुमचं काम इतकं दर्जेदार आणि प्रामाणिक असू द्या की लोकांनी स्तुती केली काय किंवा टीका केली काय, तुमच्या आत्मविश्वासावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. लक्षात ठेवा, जगाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर स्वतःला कधीच खुश ठेवू शकणार नाही. त्यामुळे आजपासून लोकांसाठी जगायचं थांबवा आणि स्वतःच्या ध्येयासाठी, सत्यासाठी आणि आनंदासाठी जगायला सुरुवात करा. हीच तुमची खरी ओळख आहे आणि हेच तुमच्या यशाचं सर्वात मोठं गमक आहे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. तर हा श्लोक आयुष्यातला एक अत्यंत पॉवरफुल नियम आहे. आपण आजच्या सोशल मीडियाच्या फिल्टर लावलेल्या जगात जगतोय. इथे सगळंच क्युरेटेड आहे. आपण आतून कितीही तणावात असू पण फोटो मात्र हॅपी पोस्ट करतो. आपण कितीही अडचणीत असू पण जगाला दाखवताना मात्र आपण सक्सेसफुल आहोत असं भासवतो. हे जे फेक आयुष्य आहे आपण जगतोय ते समर्थांच्या भाषेत मिथ्या आहे. समर्थ स्पष्ट सांगतात, मना सर्वथा सत्य सांडू नको रे. तर सत्य म्हणजे फक्त खरं बोलणं नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहणं हे आहे. आपण जेव्हा खोटं बोलतो किंवा खोटं आयुष्य जगायचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं माहितीये? आपल्याला ते खोटं मेंटेन करण्यासाठी सतत एक मुखवटा घालून फिरावं लागतं. आणि विश्वास ठेवा, हा मुखवटा सांभाळणं हे आयुष्यातलं सगळ्यात जास्त एक्झॉस्टिंग काम आहे. समर्थ म्हणतात,
मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. अरे मना, हे खोटेपणाचं ओझं खाली ठेव. का? कारण सत्य बोलणाऱ्या माणसाला कधीच काही लक्षात ठेवावं लागत नाही. विचार करा, जर तुम्ही एकदा खोटं बोललात तर ते खोटं लपवण्यासाठी तुम्हाला 10 नवीन खोटं बोलावी लागतात. ही एक कधीही न संपणारी अशी साखळी आहे. पण जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता, मग तुमची परिस्थिती कठीण का असेना, तेव्हा तुम्ही रिलॅक्स राहता. तुमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नसतं आणि ज्याच्याकडे लपवायला काहीच नसतं त्याची झोप सर्वात शांत असते. मंडळी, ऑथेंटिसिटी किंवा सत्यता ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी लक्झरी आहे. जेव्हा तुम्ही जसे आहात तसेच जगायला सुरुवात करता, तेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात, तुमच्या इमेजवर नाही. म्हणूनच आजपासून स्वतःला हे वचन द्या, स्वतःच्या परिस्थितीबद्दल खोटा दिखावा करणार नाही. जसे आहोत तसे राहून आपली प्रगती करू. कारण खोटा मोठेपणा क्षणिक असतो, पण सत्याचा पाया हा आयुष्यभराचं समाधान देणारा असतो. हेच खऱ्या आयुष्याचं खरं सिक्रेट आहे. बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. तर आजच्या या सिरीजचा हा शेवटचा श्लोक, पण हा सर्वात महत्वाचा वेकअप कॉल आहे. समर्थ रामदास स्वामी इथे आपल्याला जन्माच्या आधीच्या स्थितीची आठवण करून देतात. गर्भामध्ये 9 महिने निरोधे पचे म्हणजे एका अत्यंत अरुंद, अंधाऱ्या आणि कठीण परिस्थितीत राहणे. ही किती मोठी यातना असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण ती सगळी दुःख विसरून जातो. पण समर्थांचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा नाही, तर सावध करण्याचा आहे. ते म्हणतात, नको रे मना यातना तेची मोठी. इतक्या कष्टाने, इतक्या यातना सोसून आपल्याला हे मानवी आयुष्य मिळालं आहे. आणि आपण काय करतोय? हे अनमोल आयुष्य आपण व्यर्थ वादात, कुणी काय म्हटलं यामध्ये, सततच्या चिंतेत किंवा लोकांचा द्वेष करण्यात वाया घालवतोय. जरा विचार करा, हे आयुष्य एकदाच मिळालंय. आपण रोज सकाळी उठतो, कामावर जातो किंवा अभ्यासाला बसतो, पण आपण आपल्या आयुष्याचा उद्देश विसरून जातो. समर्थ आपल्याला इथे इशारा देत आहेत की हा जन्म केवळ खाणं, पिणं आणि झोपणं याच्यासाठी नाहीये, तर हा जन्म मिळालाय काहीतरी महान कार्य करण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी आणि अंततः त्या ईश्वराशी किंवा सत्याशी एकरूप होण्यासाठी. जर आपण हे आयुष्य फक्त तक्रार करत घालवलं तर पुन्हा त्याच जन्म मरणाच्या चक्रात आपण अडकून पडू. म्हणून या शेवटच्या श्लोकातून मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, तुमच्या आयुष्याची व्हॅल्यू ओळखा. आजपासून तुमच्या वेळेचा, तुमच्या विचारांचा आणि तुमच्या ऊर्जेचा वापर अशा गोष्टींसाठी करा ज्यामुळे तुम्हाला भविष्यात पश्चाताप होणार नाही. दररोज स्वतःला विचारा, आज मी असं काय केलं ज्याने माझ्या आयुष्याचं मूल्य वाढलं. आयुष्य खूप सुंदर आहे, ते भरभरून जगा, पण त्यासोबतच आपल्या अस्तित्वाचा उद्देश कधीही विसरू नका. तर मंडळी, ही होती मनाचे श्लोक सिरीजच्या दुसऱ्या भागाची सांगता. श्लोक 11 ते 20 या प्रवासात आपण तुलना, अहंकार, चिंता, सत्याचा मार्ग आणि जीवनाचं मूल्य यावर चर्चा केली. मला खात्री आहे की हे ज्ञान तुम्हाला तुमच्या माइंडसेट अपग्रेडसाठी नक्कीच मदत करेल. तर कसे वाटले हे पुढचे 10 श्लोक? मला खात्री आहे की आज तुमच्या मनावरचे अनेक ताण हलके झाले असतील आणि आयुष्याकडे बघण्याचा एक अतिशय क्लिअर आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्की मिळाला असेल. तर आता वेळ आहे आपल्या बहुप्रतीक्षित सुपर क्विक रिव्हिजन क्विजची. बघूया आज मला किती लोकांकडून 100% अचूक उत्तरे मिळतात. तर हे आहेत तुमचे 3 सोपे प्रश्न. पहिला प्रश्न, श्लोक 11 नुसार आपण दुसऱ्यांशी तुलना का करू नये? म्हणजे आपल्या आयुष्यात जे घडते ते कशामुळे प्राप्त होते? प्रश्न दुसरा, श्लोक 13 मध्ये समर्थांनी अहंकारामुळे राज्य बुडाले हे समजावण्यासाठी कोणत्या राजाचं उदाहरण दिलं आहे? आणि प्रश्न तिसरा, श्लोक 17 नुसार जो माणूस आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींचा व्यर्थ खेद, शोक करतो त्याला समर्थांनी कोणता शब्द वापरला आहे? चला या 3ही प्रश्नांची उत्तरे मला खाली कमेंट बॉक्समध्ये 1, 2, 3 असे नंबर टाकून द्या. तर मंडळी, जर आजचा हा वेळ तुम्हाला खऱ्या अर्थाने उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मैत्रिणी
तर आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच पॉवरफुल आणि जीवन बदलणाऱ्या ज्ञानासाठी दिव्या वालवडकर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत श्लोक 21 ते 30. तोपर्यंत शांत रहा, पॉझिटिव्ह रहा, नेहमी सकारात्मक रहा आणि हसत खेळत म्हणत रहा, जय जय रघुवीर समर्थ.